नमस्ते मित्रांनो, मी अजय बोडरे व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर मला सर्वात पहिल्यांदा ऑर्डर पडली आज मराठा सम्राट ऑर्डर पडल्यानंतर काय गेलो आज ऑर्डर कुठं ऑर्डर 9855। तर मित्रांनो पिकअप केली 174 रुपयाची ऑर्डर। तर ड्रॉप लोकेशनवर पोहोचल्यानंतर पहा गेलो पुर्तुगीला गेल्यानंतर काय आपले जबरदस्त सोसायटी होती। त्या सोसायटीचं नाव होतं तर खरं तर काय पार्क इनिफा काहीतरी असं होतं। ते काय घेऊ शकतो काय समजून जरा त्याची सुरुवात आहे। ओके, तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला आता ही पुढची व्हिडिओ बघा तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये कसं जबरदस्त व्ह्यू आहे ते बघा तुम्ही पुढचा। तर मित्रांनो 174 रुपयाची ऑर्डर होती। ऑर्डर मी मारली डिलिव्हर मारल्यानंतर मला भेटली 174 रुपये। त्याच्यात ॲड एक्स्ट्रा भेटले मला 112 रुपये भेटले। 112 रुपये घेतल्यानंतर काय प्रोसेस केली। तर मित्रांनो ती ऑर्डर डिलिव्हर मारल्यावर वाटतं मला भेटली 174 रुपये। मी एक्स्ट्रा 112 रुपये नवीन मी अशा सोसायटीत फार बघत असतो। आम्हाला बघायला आवडतं, मला आवड निर्माण होत चालली आहे आता। सोसायटी गेल्यानंतर मला छत्रपती महाराजांचं छत्रपती मला झाल्यानंतर मी एक नंबर गाडी थांबवली केलं बघू लागलं ऑर्डर मला जाता आलं नाही। आज कधी गेलो नाही कारण घेतलं बाबांना विचारलं ऑर्डर होती माझ्याकडे। बाबांशी बोललो, बाबा म्हणले तर मी बाबांशी बोलायला प्रयत्न केला। बाबा एक नंबर बांधले हां, चांगलं आहे का नाही? कधी केले काही 6 महिने झाले का? छान झाले। मग काय निघालो मग मी मस्त असं सुंदर गार्डन महाराजांचं। तिथून पुढे अजून ऑर्डर होत्या गाड्या वगैरे सर्कल मारून तिथून पुढे वाटचाली चालू केली। बाबांना म्हणलं चला येऊ का, निघालो बाबांपासून। बाकी पोरं वगैरे खेळत होते मस्त छानपैकी। तर मला लगेच पडली हॉटेल संदीपची ऑर्डर 102 रुपयाला जेम रोडची। तर मी ऑर्डर देऊन माघारी निघालो। नवले बीचच्या इकडे आलो, ड्रॉप करून आलतो। वैताग आलता एक तर अगोदरच ब्रिजच्या इथं ट्रॅफिक व्हायची शक्यता। त्या काय झालं त्याच्यानंतर मी साईडला घेतली गाडी। त्याच्यानंतर एक जण आलं, मला विचारायला लागलं, वेगळंच बोलायला लागलं। बोला की दादा, गाव कुठे माहिती आहे का? गाव आता मला तर नाही माहित का काय काम होतं आता एवढं बाकीची विषयाची काय गरज आहे का तुम्हाला? आता हे तुम्ही स्विगीचे आहात म्हणून तुम्हाला विचारलं। एरिया माहीत असेल तुम्हाला, सगळं डेव्हलपमेंट माहिती असेल त्याच्यामुळे। अहो बरं, आता मला जर नाही माहीत तर मग विचारलं तुम्हाला का विचारलं तुम्हाला? काय विचारलं, काय संबंध आहे? अहो विचारायला नको का तुम्हाला की बाबा कुठं जायचे, काय चुकलाय रस्ता काय? अहो असं कसं, असं तुम्ही बोलू शकत नाही की जी तुम्ही विचारताय। मी तुम्हाला काय म्हणलं आता, तुम्हाला काय माहित नाही? बरोबर आहे। अहो पण आता मला माहित नाही तर मी तुम्हाला नाहीच म्हणणार ना। इकडून जावा मग असं सरळ। पुढे गेल्या विचारा, कोण बी सांगेल तुम्हाला। हो चालते या। मित्रांनो मला FC रोडची तिरंगा हॉटेलची ऑर्डर पडली होती।
त्याच्यानंतर मी ती ऑर्डर पिकअप करून ड्रॉप लोकेशनला निघालो होतो. ड्रॉप लोकेशनला गेलो, लोकेशन कशी जाऊन आलो, ऑर्डर डिलिव्हर मारली. ऑर्डर डिलिव्हरला मला पडले 170 रुपये. त्याच्यानंतर मी 1 तास ऑर्डर नाही, मी येऊन थांबलो मध्ये बावधनच्या इथे. मी थांबले बघताय तुम्ही आता या हायवेपासून मी थांबलो आहे. कंप्लीट 1 तास झालं. मी आता वाकडला ऑर्डर दिली. वाकडमधून ऑर्डर दिल्यानंतर मी डायरेक्ट हायवे पकडला. हायवे कोथरूडला चाललो. 1 तास झालं भाई वाकडमध्ये मला ऑर्डर पडली. हे बघताय तुम्ही हायवेला थांबले मी दिसते का. आता मी निघालो पावसात तुला पडली तर ठीक, नाही तर कोथरूडमध्ये नाही पडली डायरेक्ट ड्युटी ऑफ करणार आहे, घरी जाणार. लय ताप दिला आहे स्विगी, लय लांबच्या भले लय बेकार मुक्कार ताप दिला यार. त्या खतरनाक ऑर्डर टाकले नाही चला. काय करतोय बाळ, काय करतोय? अरे अरे हळू पडतील. अरे हळू मस्ती करू नको. काय दाखवू तुला हा? ही काय लाईट का अशी लावली तू? मोबाईल नको बडू, मस्ती करू नको. इकडे अभ्यास केला तू? काय केला? एबीसी अभ्यास असतो का? ही काय बघत बसलाय तू? कशाला भेडिया बघत बसलाय? आणि अभ्यास कोण करणार? मम्मी काय करते तुझी? बाबा मम्मी काय करते बघू. अयो काय चाललंय मम्मीचं? आता कुठलं वय, कुठे आता मी? हे कुठला एरिया आहे? मराठी नहीं आता ऐसा. बरं ठीक आहे. कौन सा एरिया आहे? ये डायनेमिक्स ओसिस है. कुठला? डायनेमिक ओसिस. ओसिस. ए और बी बिल्डिंग. बी बिल्डिंग है. बी 103. तो ये इस शहर का नाम क्या है, गांव का? अरे उंदरी. हाँ, उंदरी आगे पड़ेगा. उंदरी चौक. हाँ उंदरी चौक आगे पड़ेगा. युवराज से बारी उंदरी के बीच में आता है. ठीक है. ये उंदरी का है क्या? उंदरी. हाँ ओके. बी 103. अभी 103 बहुत दूर है ये. कोथरूड से है, मैं कोथरूड से है इसलिए पूछ रहा हूँ तुमको. सर मोबाईल पण नंबर. अच्छा आहे हे सब. नंतर तुम्ही आता मित्रांनो नमस्ते. तर तुम्ही आता बघताय मी आता कुठे आहे. मी आता आलोय उंदरी ते काय डायनामिक स्टेडियमच्या इकडे आलोय. लांब आलोय खूप. इथून मला घरनं 26 किलोमीटर अंतर होतं कोथरूडमधून. ओके मित्रांनो, आता मला पडले अंदराज कोंडव्याची ऑर्डर. आता निघालो मी तिकडे. चला. तर मित्रांनो ती ऑर्डर डिलिव्हर मारताना मला पडली परत 129ची ऑर्डर घेऊन गेलो ड्रॉप लोकेशनला. आपल्या त्या याच्या आहे का नाही, आपलं हेल्मेट घालून आज जायला लागतं बानेरच्या इथं. इसरू तिथे गेलो. काही कुत्रा अंगावर येत होतं. गेलो तसंच पुढं. अंधार होता, खूप अंधार होतं. भीती वाटायसारखं वातावरण होतं तिथं आतमध्ये. तरी कॉलेजची मुलं येत होते इथं रस्त्यावरती. नंतर काय मग मी गेलो ना बाय. आपण भीचं का म्हणलं, आपण कोण आहे? हॉस्टेल नंबर 2 का?
हॉस्टेल नंबर 2 हे ना. काय मित्रांनो ऑर्डर डिलिव्हर दिल्यानंतर मला पडेल 133 रुपयाची पवेलियन मॉलची ऑर्डर आहे. आलो ना पवेलियन मॉलला पिकअप करायला. पवेलियन मॉलला पिकअप करायला नंतर ऑर्डर आतमध्ये आलो मी रेस्टॉरंट सापड. आय होप गावलं मला. इकडे आहे. तुला कुठं जायचंय? काय दाखवायचं? हां स्टॉल नको आहे. PVR कॅफे असं दिसते का बघ कुठं? PVR कॅफे इथं विचार नाही त्यांना. हो इथं आहे समोर. वर बघ वर. अय किती मस्त आहे. तो जबरदस्त विषय मित्रांनो. हे लय डेंजर विषय. आय होप इथे आय होप ऑर्डर आहे स्विगी की कौन लोग क्या इधर आहे ना. हां सेव. मित्रांनो पोचलो ड्रॉप लोकेशनला पोचल्यानंतर भाऊ भेटला. भाऊची गाडी घेतली. भाऊबरोबर बोललो. भाऊ म्हटलं चला घरी जाऊयात. निघालो घराकडं निघाल्यानंतर काय मित्रांनो एकच लक्षात ठेवा फक्त लाईक करायला, सपोर्ट करायला, सबस्क्राईब करायला आणि फॉलो करायला विसरू नका. तुमचाच अजय बोर्डे, जेव्हा भावाचा मित्र. गुड नाईट मित्रांनो. गुड नाईट.